Hello everyone, I am Professor Praveen Sarvale, College of Agriculture and Allied Sciences, Shardanagar Baramati. Subject Agriculture Science and Technology. ऑलरेडी आपण हा चॅप्टर लास्ट व्हिडिओमध्ये चालू केलेला आहे. त्याचा सेकंड पार्ट ॲग्रिकल्चर मार्केटिंग. पहिल्या पार्टमध्ये आपण क्रॉप इन्शुरन्स पाहिलं, ॲग्रिकल्चर मार्केटिंगचे प्रॉब्लेम्स पाहिले आणि या पार्टमध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड्स संबंधी आपण माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, द फार्मर्स इन इंडिया हॅव टू फेस मच डिफिकल्टी इन अरेंजिंग शॉर्ट टर्म फंड्स फॉर प्लांटिंग अँड हार्वेस्टिंग सीझन अँड टू मीट अदर ॲग्रिकल्चर नीड सो दॅट द फार्मर्स रिक्वायर क्रेडिट टू कम्प्लीट देअर नीड्स. म्हणजे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना क्रेडिटची गरज असते, म्हणजे लोनची गरज असते, शॉर्ट टर्म लोनची गरज असते. अचानक गरजा बऱ्याच वेळा ॲग्रिकल्चरमध्ये पडत असतात आणि अशा वेळेस त्यांना पुरवठा व्हावा किंवा त्यांना त्यांच्या क्रेडिटवरती काहीतरी मिळावं, इनपुट म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी लागणारं इनपुट असेल इन द फॉर्म ऑफ मनी ऑर इन द फॉर्म ऑफ मटेरियल्स, फर्टिलायझर, सीड, वॉट एव्हर. किसान क्रेडिट कार्ड इज ऑफर्ड बाय कमर्शियल बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक्स. ओके, तर ही किसान क्रेडिट कार्ड जी कन्सेप्ट आहे एकतर कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक्स देते. याच्यामध्ये इट इज अ किसान क्रेडिट कार्ड इज अ क्रेडिट स्कीम इंट्रोड्यूस इन ऑगस्ट इन 1998 by Indian banks. The model scheme was prepared by the NABARDs on the recommendation of R.V. Gupta Committee to provide the terms loan and agriculture needs. म्हणजे 1998 साली नाबार्ड म्हणजे तुम्हाला माहीत असेल नॅशनल ॲग्रिकल्चर बोर्ड ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बोर्ड्स ज्याला म्हटलं जातं. तर नाबार्ड अंतर्गत R.V. गुप्ता कमिटी बसवली आणि या कमिटीने ठरवलं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी क्रेडिट द्यावं. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे इनपुट अवेलेबल नसतं त्यावेळेस समजा मान्सून सीझन आलेला आहे, त्याला सोईंग करायचं आहे, बट देर इज अ शॉर्टेज ऑफ सीड, फर्टिलायझर्स अँड अदर टिलेज इक्विपमेंट्स ड्यू टू द मनी. ॲट दॅट टाईम these commercial bank provide the किसान क्रेडिट कार्ड्स अँड सप्लाय द इनपुट्स. ओके, तर हा एक महत्त्वाचा उद्देश आहे किसान क्रेडिट कार्डचा आहे. एक किसान क्रेडिट कार्ड वर्क्स इन अ सिमिलर वे ॲज अ नॉर्मल क्रेडिट कार्ड. जसं आपलं बँकेचं क्रेडिट कार्ड असतं, म्हणजे नॉर्मल बँकेचं क्रेडिट कार्डवरती तुम्ही कुठेही जाऊन शॉपिंग करू शकता आणि तुम्ही ते साधारणतः तुम्हाला 1 महिन्याचं, आता नॉर्मल बँकेचं 50 दिवसाचं असतं, 50 दिवसापर्यंत तुम्ही एक ठराविक लिमिट असतं. समजा एखाद्याला 1 लाखाचं लिमिट असेल, 1 लाखापर्यंत तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा काहीही गोष्टी परचेस करू शकता आणि ते 1 महिन्याने किंवा 50 दिवसांनी परत बँकेला रिटर्न द्यावे लागतात. म्हणजे एक प्रकारचं क्रेडिट मिळालं आपल्याला. तशा प्रकारचंच हे शेतकऱ्यांसाठी देखील आहे. यू कॅन यूज इट ॲट ATMs अँड मर्चंट पोस्ट टर्मिनल. The farmers also receive a passbook which contain all the relevant details of land holding, credit limit, validity, etc. The repayment period in a Kisan credit card is up to the maximum of 12 months and a card is valid for a period between 3 to 5 years. साधारणतः हे कार्ड व्हॅलिड 3 ते 5 वर्षापर्यंत असतं आणि तुम्ही घेतलेलं जे क्रेडिट आहे ते रिटर्न करण्याची जी मुदत आहे साधारणतः 12 महिन्यापर्यंत असते. आता याचे महत्त्वाचे फीचर्स काय आहेत बघा किसान क्रेडिट कार्डचे. ऑल द फार्मर्स आर इलिजिबल फॉर द बेनिफिट्स फ्रॉम द किसान क्रेडिट कार्ड स्कीम. दिस इन्क्लूड्स फार्मर्स हू कल्टिवेट देअर ओन लँड अँड टेनंट फार्मर्स, जे स्वतःची शेती करतात त्या शेतकऱ्यांसाठी हे मिळतं. द नॅशनल क्रॉप इन्शुरन्स स्कीम कवर द क्रॉप इलिजिबल फॉर अ किसान क्रेडिट कार्ड and the scheme offer some protection to the farmers in a poor crop season. The biggest advantages of this scheme is the simplicity of credit process, quicker and timely availability of funds for the farmers. म्हणजे सहजासहजी हे कार्ड मिळून जातं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना वेळेवरती मिळतो. There is a minimum paperwork and documentation involved in the किसान क्रेडिट कार्ड. जर बँकेत शेतकऱ्यांना लोन घ्यायचं असेल तर खूप सारे डॉक्युमेंट्स जमा करावे लागतात. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी वैतागून जातो आणि अशा वेळेस
किसान क्रेडिट कार्ड थ्रू तुम्ही डायरेक्ट स्वॅप केले की तुम्हाला जे लागणारं मटेरियल आहे, खत असेल, सीड्स असेल, बियाणं असतील, हे तुम्हाला ते मिळून जाईल 12 महिन्याच्या मुदतीवरती आणि 12 महिन्याच्या नंतर तुम्ही ते जेवढं खरेदी केलेलं आहे तेवढं पे करू शकता. देर इज अ लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी इन अ रिपेमेंट टेन्युअर्स ऑफ अ किसान क्रेडिट लोन्स. काही वेळा समजा तुम्ही 1 लाखाची खरेदी केली आणि ते 12 महिन्यामध्ये भरायचे. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पण बरीच असते. समजा दुष्काळ पडला, फ्लड आला आणि तुम्ही भरू शकत नाही, तर अशा वेळेस ते थोडंफार फ्लेक्झिबिलिटी ठेवली जाते. इट अश्युअर्ड अवेलेबिलिटी ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस ॲट अफोर्डेबल इंटरेस्ट रेट. आणि याच्यामध्ये एकदम अफोर्डेबल इंटरेस्ट रेटवरती क्रेडिट मिळतं. इट प्रोव्हाइड द इन्शुरन्स कव्हरेज फॉर द रेसिप्ट्स ऑफ द किसान क्रेडिट कार्ड. इट प्रोव्हाइड अ फॅसिलिटी टू विड्रॉ कॅश ॲज पर द फार्मर्स रिक्वायरमेंट. Specially targeted at farmers as a part of government scheme for the किसान. आणि याच्यामध्ये ज्या टॉप बँक आहेत जो किसान क्रेडिट कार्ड देणार आहे त्या बँका बघा, एक तर पहिली नाबार्ड आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बोर्ड्स याचा लॉंग फॉर्म आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे, IDBI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे. तर या काही टॉप बँका आहेत ते किसान क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड करतात. आणि काही वेळा एक्झामला ॲब्रिव्हिएशन तुम्हाला किंवा लॉंग फॉर्म विचारले जातात महत्त्वाची. नाबार्डची बघा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. नाफेड म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, BOI बँक ऑफ इंडिया, IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, तर हे काही त्याचे लॉंग फॉर्म देखील आहेत. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट. तुम्हाला काही या किसान क्रेडिट कार्ड संबंधित काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.